स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? हो सर, दिसतंय. हा, ही स्लाइड तुम्हाला आठवत असेल, आपण काही दिवसांपूर्वी पाहिली. हो सर. तर याच्यातली आयडिया जी आहे ती क्लिअर झाली आहे. इसवी सन आणि इसवी सन पूर्व. हो सर. 20-20 वर्ष झाली. 20-20 वर्षाच्या मागे गेलात तर झिरो येईल. झिरोच्या मागे पण काळ अजूनही आहे. म्हणजे इथे आपण आता 384 पर्यंत धरलंय. आपल्याकडे असं म्हणतात की रामायण आणि महाभारत 5000 वर्षापूर्वी घडून गेलं. त्याच्या आधीची संस्कृती आहे. मग ती मोजायची कशी? तर इसवी सन पूर्व असं त्याला नाव दिलं आणि शून्याच्या आधी या सगळ्या गोष्टी येतात. तर हे मॅकिवेलीची एक प्रकारची पूर्वतयारी म्हणून मी तुम्हाला ही स्लाइड दाखवली. इसवी सन आणि इसवी सन पूर्व हा प्रकार पूर्णपणे लक्षात आल्यानंतर हा दुसरा व्हिडिओ पहा. म्हणजे ही पूर्वतयारी, या दोन गोष्टी झाल्यानंतर ही पूर्वतयारी आपली पूर्ण होईल मॅकिवेलीची. हा व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलेला असेल तर थोडक्यात ब्राउज करून पहा, नसेल तर पूर्ण व्यवस्थित तो व्हिडिओ पहा. त्याच्यासाठी थोडा वेळ द्या, त्याच्या नोट्स काढा आणि मग नंतर पुढची स्लाइड पहा. घाईघाईने स्लाइड नुसती पाहिली तर फारसं काही कळणार नाही. हा व्हिडिओ पण बहुतेकांनी पाहिलेला असेल. याची लिंक आपल्या ग्रुपवर आहे आणि पुन्हा आज आता इथे समोर पण तुम्हाला दिसते, पण ह्याच्यातून मला फक्त तुम्हाला ऍक्टिव्हेट नाही करता येणार. हे प्रेझेंटेशन जे आहे हे तुम्हाला मी पाठवेन, तर त्याच्यामध्ये ती लिंक तुम्हाला मिळेलच. पाश्चात्य किंवा पाश्चिमात्य राजकीय विचार म्हणजे काय हे या स्लाइड मध्ये सगळं एक्सप्लेन करून मी सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये. तो पण साधारणपणे 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तर ज्यांनी पाहिलेला नाहीये त्यांनी हे जरूर पहा. आणि मग आता आपण पुढे जाऊ. हे एक पुस्तक आहे पॉवर नावाचं. त्या मॅकिवेलीच्या संदर्भातच मी तुम्हाला हे सांगतोय. रॉबर्ट ग्रीन नावाचं लेखक, अमेरिकन लेखक आहे. द 48 लॉज ऑफ पॉवर. माझे एक पोलीस मित्र आहेत, ते आता ACP म्हणून रिटायर झाले. तर त्यांनी हे पुस्तक तुम्ही वाचा म्हणून मला सुचवलं होतं. म्हणजे सत्ता गाजवायची कशी. सत्ता याचा अर्थ काय प्रत्येकाला पंतप्रधान होता येत नाही किंवा व्हायचं नसतं, मुख्यमंत्री व्हायचं नसतं. पण तुमच्या वैयक्तिक रिलेशनशिप मध्ये सुद्धा एक पेक्षा जास्त माणसं एकत्र आली, म्हणजे दोन माणसं किंवा दोन पेक्षा जास्त एकत्र आली की सत्ता गाजवणं हा प्रकार सुरू होतोच. मग तो कधी उघड असेल तर कधी अगदी असा तरल सटल असं त्याला शब्द आहे. मी एक मित्राला म्हणालो की अगदी अरे नवरा बायको मध्ये पण सत्ता संबंध असतात. तो म्हणाला नाही असं काही नाहीये, माझ्या बायकोमध्ये आणि माझ्यामध्ये काही सत्ता संबंध नाहीये आणि ती मला काही बोलतच नाही, ते आमचे भांडण होण्याचं काही कारणच नाही. मी म्हटलं हाच तर सत्ता संबंध आहे. ती तुला बोलत नाही याचा अर्थ ती घाबरते तुला, म्हणजे सत्ता संबंध आहेच ना त्याच्यामध्ये. त्यामुळे सत्ता संबंध हे सगळीकडे असतात आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही वरचढ कसं राहायचं हे ह्याचे ते 48 लॉज आहेत. आणि ह्या 48 लॉज त्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला त्यांनी लिहिलंय की मॅकिवेली पासून प्रेरणा घेऊन मी हे पुस्तक लिहिलं. मॅकिवेलीचं एक पुस्तक आहे द प्रिन्स नावाचं. तर त्या प्रिन्स या पुस्तकामध्ये त्यांनी राजांनी कसं वागावं, राजांनी जनतेला नियंत्रणात कसं ठेवावं, मग त्याच्यासाठी काय काय वेळेला फसवाफसवी करावी लागली तरी त्याला माफ आहे, कधी एखाद्याचा खून करावा लागला तरी त्याला माफ आहे, कारण त्याला राज्य सांभाळायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याला काही वाईट गोष्टी कराव्या लागल्या तरी हरकत नाही. तर हे रॉबर्ट ग्रीन असं म्हणतात की मॅकिवेली पासून प्रेरणा घेऊन मी हे पुस्तक लिहिलं. ते पुस्तक तुम्ही जरूर पहा कधीतरी. आणि कसं कसं त्याच्यामध्ये मांडलंय. 48 लॉज पैकी एक दोन सुरुवातीचे मी तुम्हाला वाचून दाखवतो. नेव्हर आउटशाईन द मास्टर, पहिला लॉ त्याचा. म्हणजे तुम्ही एखाद्याला
तुमचा बॉस आहे, तुमचा कोणीतरी सिनियर आहे, तर त्याच्या समोर तुम्ही त्याला आउटशाईन करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो तुमचा बॉस आहे, तर त्याच्याकडे जास्त पॉवर्स आहेत आणि तुमच्याकडे पुष्कळ काही कला असेल, गुणवत्ता असेल, तरी त्याच्याकडे पॉवर्स आहे, तर तो त्याचा वापर करून तुमची मुंडी मुरगळू शकतो कोणत्याही क्षणी. तर त्यामुळे त्याच्या समोर बडाया मारायचे नाही. नेव्हर पुट टू मच ट्रस्ट इन फ्रेंड्स, लर्न हाऊ टू यूज एनिमीज. म्हणजे मित्रांवरती जास्त विश्वास ठेवू नका, असं हा दुसरा कायदा त्याचा सांगतो. म्हणजे आपण म्हणतो की हा माझा अगदी परममित्र आहे, मी याच्याशी कोणतीही गोष्ट बोलू शकतो. तर रॉबर्ट ग्रीन असं म्हणतो की हाच भाग धोक्याचा आहे. तुम्ही एखाद्याला मित्र मानाल, तुम्ही त्या स्वतःचे सगळे गोष्टी त्याला सांगाल आणि नंतर केव्हा तरी तुमचे संबंध बिघडले तर तो त्याचा गैरवापर करू शकतो. त्याच्यामुळे नेव्हर पुट टू मच ट्रस्ट इन फ्रेंड्स, लर्न हाऊ टू यूज एनिमीज. शत्रूंचा वापर कसा करून घ्यायचा, म्हणजे एका शत्रूला दुसऱ्या शत्रूच्या विरोधात लावून द्यायचं, काट्याने काटा काढणं, म्हणजे ह्या प्रकारचे लॉज आहेत. तिसरा लॉ आहे काय, कन्सील युअर इंटेन्शन्स. तुम्हाला काय करायचं आहे, काय साध्य करायचंय, ते कधीच उघड करायचं नाही. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून असं दिसलं पाहिजे की तुम्ही अगदी सोजवळ आहात, साधे आहात, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही बावळट आहात, असं लोकांनी म्हटलं तरी हरकत नाही. पण तुमच्या डोक्याने तुमचं काम चालू ठेवलं पाहिजे. सो कन्सील युअर इंटेन्शन्स. ऑलवेज से लेस देन नेसेसरी. उगीच वाचाळपणा करत राहायचं नाही, उगीच जास्त बडबड करत राहायची नाही. काही काही जणांना सवय असते, म्हणजे काही विचारलं नाही तरी सगळे इतिहास भूगोल सगळं सांगून टाकतात. समोर दिसले की ते सुरूच करतात, त्यांना मागचं पुढचं सगळं आठवतून सगळं सांगून टाकतात. म्हणजे बसमध्ये, लोकलमध्ये मी बऱ्याच वेळेला लोकांना ऐकतो की बस आणि लोकलमध्ये सुद्धा ते इतक्या मोठ्या मोठ्याने आणि इतक्या खाजगी गोष्टी बोलत असतात की त्याच्यामध्ये समोरचा ऐकणारा जर बारकाईने ऐकत असेल तर त्याला सगळं त्याचा इतिहास भूगोल कळून जातो. सो ऑलवेज से लेस देन नेसेसरी. कोर्ट अटेन्शन ॲट ऑल कॉस्ट. म्हणजे लक्षवेधी तुम्ही नेहमी असला पाहिजे. पोज ॲज अ फ्रेंड अँड वर्क ॲज अ स्पाय. म्हणजे मित्र म्हणून तुम्ही एखाद्याशी संबंध वाढवा, पण काम करायचं ते कसं, गुप्तहेर म्हणून करायचं. पुन्हा हे लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल की हे पॉवर पुस्तकाचा काय संबंध. मॅकिवेलीच्या संदर्भातच हे आपण सगळं पाहतो आहोत आणि ह्या पुस्तकाच्या लेखकांनी सांगून ठेवलंय की मॅकिवेली पासून प्रेरणा घेऊन मी हे पुस्तक लिहिलं. मॅकिवेलीचं जे प्रिन्स नावाचं पुस्तक आहे त्याची डाउनलोड करण्याची लिंक पण मी तुम्हाला देतो. साधारणपणे 100-125 पानांचे ते पुस्तक आहे आणि ते फ्री आहे. ते गटेनबर्ग प्रोजेक्ट गटेनबर्ग नावाची साईट आहे, त्याच्यावरती जे कॉपीराईट गेलेले आहेत अशी सगळी पुस्तकं असतात, तर त्याच्यामध्ये हे पुस्तक तुम्हाला मिळेल आणि ते तुम्ही वाचू शकता. इंग्लिशमध्ये आहे, मराठी ट्रान्सलेशन मला तरी आतापर्यंत कुठे दिसलं नाही. मिळालं तर बघा, मलाही सांगा. पण इंग्लिशमध्ये वाचायचा प्रयत्न करा आणि राजाला त्यांनी दिलेले सल्ले कसे आहेत ते तुमच्या लक्षात येईल. आणखीन 2 यांचे लॉज सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. कीप अदर्स इन सस्पेंडेड टेरर, कल्टिवेट अन एअर ऑफ अनप्रेडिक्टॅबिलिटी. म्हणजे तुमच्या भोवती एक असं दहशतीचं वातावरण तयार करा. तुम्हाला सगळ्यांनी घाबरलं पाहिजे आणि तुम्ही केव्हा काय कराल याची कोणाला खात्री वाटता कामा नये. तुमच्याबद्दल गृहीत तुम्हाला धरता उपयोगी नाही. कोणत्याही क्षणी काही तुम्ही ऍक्शन घेऊ शकता हे अनुभवाने लोकांना पटलं पाहिजे, धक्का बसला पाहिजे त्यांना सारखा. तर लोक घाबरले पाहिजेत तुम्हाला, ही साधारणपणे हा लॉ आहे. डू नॉट बिल्ड फोर्ट्रेसेस टू प्रोटेक्ट युअरसेल्फ. आयसोलेशन इज डेंजरस. तुम्हाला लोक आवडत नाही, हा नकोय, तो नकोय, ह्याच्याशी संबंध ठेवायचे नाही, त्याच्याशी संबंध ठेवायचे नाही, तुम्ही स्वतःला आयसोलेट करत गेलात तर तुम्हीच मागे पडाल.
जास्तीत जास्त लोकांशी संबंध ठेवायचा, काय चाललंय याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. हा, त्याच्यात तुम्ही किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं, कशामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं, कशात नाही ते तुम्ही ठरवायचं. पण वेगळं पडणं, एकटं पडणं हे बरोबर नाही. तर हे लॉज लेखक पुन्हा म्हणतोय की मॅकियावेलीच्या आधाराने मी तयार केले. आता ही दुसरी जोडी बघा पुढची, हेनरी किसिंजर आणि रिचर्ड निक्सन. हे जे आहेत ते रिचर्ड निक्सन आणि चष्मेवाले आहेत ते हेनरी किसिंजर. तुम्हाला आज आता पुढचा तास आहे काय? हॅलो. हा सर, ते नंदेला सरांचं आहे, पण नंदेला सरांचे लेक्चर होत नाहीयेत आणि त्यानंतर परत तुमचं वाटतं. आपण थोडासा आज पुढे कंटिन्यू करत राहिलो तरी चालेल ना? हो चालेल, कारण का सरांचं तर लेक्चर होत नाही, कारण का मोस्टली तर सगळे पॉलिटिक्सलाच आहे. हा, पॉलिटिक्स आणि मराठीच आहे ना बहुतेकांचं. हो. तुझंही मराठीच आहे ना? हो. हा, म्हणजे आपल्याला थोडं चालू ठेवायला हरकत नाही आहे. मराठीचं हो काही सर. नाहीये ना आज? नाहीये सर, आज तुमचं आहे, त्यानंतर नंदेला सरांचं आहे, मग परत तुमचं आहे. अच्छा, ठीक आहे. मग आपण कंटिन्यू करून टाकू. हो सर. म्हणजे तुम्हाला कंटाळा आला की सांगा, लगेच थांबू आपण. हो. एरवी टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल. हो चालेल. आता रिचर्ड निक्सन यांचं एक वॉटरगेट प्रकरण होतं. रिचर्ड निक्सन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 70च्या दशकामध्ये होते आणि ते रिपब्लिकन पक्षाचे. अमेरिकेमध्ये 2 पक्ष आहेत. कोणते 2 पक्ष सांगता येईल? आता त्याची चर्चा चालू आहे सध्या म्हणून. एक रिपब्लिकन आणि एक डेमोक्रेसी. हॅलो. हा, डेमोक्रेसी. डेमोक्रेटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी. हा, रिपब्लिकन पार्टी. तर हे 2 पक्ष आहेत. बाकीच्यांनी पण प्रयत्न करा, सगळ्यांनीच उत्तर द्यायची आहेत. तर डेमोक्रेटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी बऱ्याच वर्षांपासून हे 2च पक्ष तिथे मोठे आहेत आणि त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, 2 पार्टी सिस्टीम, द्विपक्ष पद्धती. तर हे जे रिचर्ड निक्सन आहेत ते रिपब्लिकन पार्टीचे होते आणि त्यांनी डेमोक्रेटिक पार्टीच्या बिल्डिंगमध्ये आपल्या CIA ला सांगितलं. CIA त्यांची गुप्तचर संघटना अमेरिकेची, FBI त्यांच्या अंतर्गत गुप्तहेर संघटना. तर FBI CIA यांना सांगितलं आणि त्यांच्याकरवी डेमोक्रेटिक पार्टीच्या बिल्डिंगमध्ये सिक्रेट मायक्रोफोन लावून ठेवले आणि त्यांची काय चर्चा चालते ती सगळी ते ऑफिसमध्ये बसून ऐकायचं. आता हे सगळे जे चर्चा आहेत त्या नेटवरती त्यांनी आता डिस्क्लोज केलेल्या आहेत. त्याचे पण लिंक्स मी तुम्हाला पाठवीन, तर ते तुम्ही काही गोष्टी ऐकू शकता त्याच्यात. आणि त्याच्या आधाराने मग त्यांनी काही राजकीय निर्णय घेतले. म्हणजे मॅकियावेली जसा सांगतो तशा प्रकारचा नेता म्हणून मी याचं उदाहरण तुम्हाला दिलं. आता हे हेनरी किसिंजर हे मूळचे राजकारणी नव्हते, हे राज्यशास्त्राचे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्राध्यापक होते विद्यापीठामध्ये. आणि निक्सनना असं वाटलं की हा माणूस आपल्यासाठी परराष्ट्र खातं सांभाळायला योग्य आहे. तिथे परराष्ट्र मंत्री नसतो, परराष्ट्र खात्याचा सचिव असतो. तर हे सचिव म्हणून आपल्यासाठी योग्य आहे, तर त्यांची निवड करावी. आणि मग त्यांनी परराष्ट्र सचिव म्हणून नेमणूक झाल्यानंतर हेनरी किसिंजरनी अमेरिकेच्या चीन बद्दलच्या धोरणामध्ये मोठा बदल घडवून आणला. अमेरिका आणि चीन यांचे फारसे संबंध 1970-72 पर्यंत अजिबात नव्हते. तर किसिंजरनी असा मुद्दा मांडला की चीन हा लोकसंख्येने सगळ्यात मोठा देश आहे, म्हणजे आपण त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे, तर एक मोठी बाजारपेठ म्हणून बघितलं पाहिजे. आणि चीनकडे आपण दुर्लक्ष केलं तर चीनची ताकद वाढली तर नंतर आपल्याला तो डोकेदुखी होऊन बसेल. त्याच्यामुळे आपण चीनशी मैत्री केली पाहिजे, चीनमध्ये शिरलं पाहिजे, तिथल्या बाजारपेठेचा फायदा घेतला पाहिजे आणि नंतर मग चीनशी संबंध कसे ठेवायचे, चीनला ताब्यात कसं ठेवायचं ते नंतर बघता येईल, पण संबंधच ठेवायचे नाही हे धोरण चुकीचं आहे असा मुद्दा हेनरी किसिंजरनी मांडला. निक्सनला ते पटलं आणि मग दोघेही मिळून चीनला गेले आणि चीन अमेरिकेचे संबंध सुरू झाले. म्हणजे किसिंजर हे सुद्धा मॅकियावेलीचे टेक्निक्स
वापरणारे नेते, वापरणारे राजकारणी असं तुम्हाला दिसेल. म्हणजे मॅकिवेली 1527 मध्ये वारला, म्हणजे त्याला आता जवळपास 500 वर्ष झाली, पण मॅकिवेलीचा विचार अजूनही जिवंत आहे. मॅकिवेलीवरती टीका होते की त्यांनी हिंसक विचार मांडले, त्यांनी चुकीच्या पद्धतीचे विचार मांडले, चुकीच्या पद्धतीचं राजकारण करायला तो शिकवतो, पण दुसऱ्या बाजूला त्याचं कौतुक करणारे तेवढेच लोक आहेत. मॅकिवेली हा मूळचा इटालियन, तर इटलीमध्ये आज तुम्ही गेलात आणि चौकशी केली, मॅकिवेली संबंधाने जर लोकांच्या मनात काय विचार आहे ते बघितलं तर ते त्याचं कौतुकच करतात. त्याचे पुतळे उभे केलेले आहेत अजूनही. एक बीबीसीची फिल्म आहे, तुमच्यापैकी किती जणांनी पाहिली आहे मला माहित नाही, मी बऱ्याच दिवसापूर्वी आपल्या ग्रुपवरती टाकली होती ती, तर ती फिल्म जरूर पहा. मॅकिवेली संबंधाने तुमचे विचार अगदी स्पष्ट होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. त्यातलेच बरेचसे भाग मी या स्लाइड शो मध्ये घेतलेले आहेत. मॅकिवेलीला मानणारा हा आणखीन एक मोठा नेता, जोसेफ स्टॅलिन. स्टॅलिन कुठल्या देशाचा नेता होता, काही सांगता येईल? स्टॅलिन रशियाचं होतं. स्टॅलिन USSR, रशिया. रशियाचं. हा, रशिया आपण त्याला म्हणतो. त्यावेळेला त्याचं नाव ऑफिशियली होतं ते USSR. तर स्टॅलिननी आपले सगळे विरोधक संपवले. स्टॅलिनचा कधीही कोणावरही विश्वास नसायचा. त्याच्या स्टोरीज मला वाटतं मागे 1-2 वर्षात तुम्हाला केव्हा तरी मी नक्कीच सांगितले असते. म्हणजे याला स्वतःला सर्दी पडसं आणि ताप झाला तर तो डॉक्टर्स बोलवायचा, तो एक नाही 2 डॉक्टर्स बोलवायचा. पहिल्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आणि दुसऱ्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन जुळवून बघायचा, दोघांच्या मध्ये फरक वाटला तर दोघांनाही गोळ्या घालून मारण्याचे आदेश द्यायचे. म्हणजे त्याच्याबद्दलच्या या थोड्या दंतकथा पसरलेल्या आहेत. असं असेलच असं नाही, दंतकथा म्हणतात याला. दोघांना का गोळ्या घालायच्या, दोघांपैकी कोणाचं तरी प्रिस्क्रिप्शन चुकीचं असेल, तपासणी कोण करत बसणार, दोघांनाही मारून टाका. म्हणजे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, कपटी पद्धतीने कारभार करायचा. याला पण मॅकिवेलीचा विचार आवडलेला होता, मॅकिवेलीचा प्रभाव याच्यावरती होता. त्यामुळे तो जोपर्यंत सत्तेमध्ये राहिला तोपर्यंत त्याची दहशत सगळ्यांना होती. त्याच्यानंतर ख्रुश्चेव नावाचा नेता USSRचा नेता झाला 1953 नंतर. तो नेता झाल्यानंतर पहिल्या सभेमध्ये त्यांनी स्टॅलिनवरती प्रचंड टीका केली. टीका, त्याचं भाषण संपल्यानंतर एक नेता दुसरा उभा राहिला आणि म्हणाला, तुम्ही स्टॅलिनच्या काळामध्ये तर त्याचं कौतुकच करायचं, एक शब्दही असा काही बोलला नाही, आणि आता अचानक स्टॅलिन गेला आणि मग तुम्ही नेते झालात आणि आता बोलायला लागलात. तर ख्रुश्चेव अगदी मंद हसले आणि म्हणाले की मी त्यावेळेला जर तोंड उघडलं असतं तर आज मी तुम्हाला समोर दिसलो नसतो. म्हणजे स्टॅलिनची दहशत ख्रुश्चेव सारख्या माणसाला सुद्धा होती, की जो सेकंड इन कमांड होता, कारण स्टॅलिन नंतर नेतृत्व त्याच्याकडे आलं, तर त्या माणसाला सुद्धा भीती होती. तर बाकीच्यांना किती भीती असेल, सामान्य माणसांना किती भीती असेल त्याची कल्पना तुम्ही करू शकता. तर हा मॅकिवेलीची तत्व तंतोतंत पाळणारा नेता. शेवट याचा अत्यंत वाईट झाला, त्याच्याबद्दलचे पण व्हिडिओज युट्यूबवरती आहेत. म्हणजे तो त्याच्या ऑफिसमध्ये मरून पडला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकांना शंका आली, कारण दरवाजा उघडायचा नाही असा नियम असायचा. दिवसभर दरवाजा उघडला नाही म्हणून मग दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडला, तेव्हा समजलं की तो तिथे पडलेला आहे आणि त्याचा कालच मृत्यू झाला. शेवट अंत अतिशय वाईट झाला त्याचा. पण जोपर्यंत तो हयात होता, जोपर्यंत सत्तेमध्ये होता, तोपर्यंत त्याला चॅलेंज करण्याचं कोणाचंही धाडस नव्हतं. तर हा असा आणखीन एक मॅकिवेलियन नेता. आता इथे मी लिहून ठेवले, नाही तर मी हा प्रश्न विचारला असता की आता हा माणूस आहे, जवळपास 70 वर्षाच्या वर वय आहे, पण इमेज कशी निर्माण केली ते बघा तुम्ही. त्याचे आणखीनही तुम्ही फोटो शोधायला गेला, रशियाचे अध्यक्ष आहेत पुतीन, यांचे आणखीन फोटो शोधायला गेला तर घोडेस्वारी करताना, शिकार करताना, बॉक्सिंग खेळताना असे त्यांचे फोटो आहेत. आणि अजूनही तुम्ही पहा, गॉगल लावलाय आणि फॅशनेबल सगळं आहे, अप टू डेट आहे हे दाखवण्याचा सगळा प्रयत्न.
2000 सालांपासून ते आजपर्यंत, आणि आता इथून पुढे आत्ताच त्यांनी मागच्या महिन्यामध्ये काही घटनात्मक तरतुदी करून घेतल्या की पुढचे आणखीन आता 15-20 वर्ष किंवा ते आयात असे तोपर्यंत आता त्यांच्या पदाला धक्का नाहीये. ते सर्वे सर्वा राहणार, म्हणजे ते अध्यक्ष पदावर राहतील का नाही हा गौण मुद्दा आहे, पण त्यांच्याशिवाय रशियामध्ये पान सुद्धा हलणार नाही. म्हणजे आतापर्यंत त्यांनी याच पद्धतीने कारभार केला. घटनेमध्ये त्यांना 2 टर्मच्या पलीकडे निवडून येता येत नव्हतं, तर तिसऱ्या टर्मला त्यांनी त्यांच्या एका मित्राला अध्यक्ष केलं आणि स्वतः पंतप्रधान झाले, आणि मग एक टर्म गॅप पडल्यानंतर परत त्यांना पदावरती येता. निवडणुकीला उभं राहायचं तर विरोधक सुद्धा हेच उभे करायचे. मॅकिवेली जे काही सांगतो ते तंतोतंत पाळणारा हा आणखीन एक नेता. विरोधक पण आपणच निर्माण करायचे आणि मग त्यांना सांगायचं की तू काही जास्त प्रचार करायची गरज नाही, तू फक्त रजिस्ट्रेशन कर आणि बाजूला हो, तुझं तुझं काम करत राहा. 95%, 96%, 99% मतं पुतीनला मिळायची, कारण विरोधक कोण आहे लोकांना माहितच नसायचं. तर ही मॅकिवेलियन पद्धत त्याला म्हणतो. आत्ताचा एक किस्सा, सध्या या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, आता इथे हा कॉम्प्युटरवरती बरोबर लिहिता येत नाही त्याच्यामुळे ते पुढे सरकलंय. तर अलेक्सी नॅव्हेल्नी हा एक माणूस गेली कित्येक वर्ष पुतीनला विरोध करतोय की पुतीन हे भ्रष्टाचारी आहेत, पुतीनना बाजूला हटवलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. तर त्यांना नेहमी ते रस्त्यावर आले की पोलीस घेऊन जायचे, तुरुंगात टाकायचं, असं त्यांचं कित्येक वर्ष चाललेलं आहे. आणि आता मागच्या आठवड्यामध्ये न्यूज अजून सुद्धा त्याच्यावरती चर्चा चालू आहे की ते कुठेतरी विमानात प्रवास करत होते, प्रवास करून उतरले विमानातनं तर ते बेशुद्ध होते. मग डॉक्टरनी तपासणी केली तर त्यांच्यावर विषप्रयोग झालाय असं लक्षात आलं. आणि मग रशियामध्ये चर्चा अशी आहे की नॅव्हेल्नीवरती विषप्रयोग झाला, तो पुतीन यांच्या परवानगीशिवाय होणं शक्य नाही. आता अशी चर्चा तिथे आहे, प्रत्यक्षात काय आहे माहिती नाही. आता ते आजपर्यंत शुद्धीवर आलेले नाहीये. आता त्यांना रशियामधून हलवून जर्मनीमध्ये नेलंय पुढच्या आणखीन चांगल्या उपचारांसाठी. गुप्तहेर संघटनेचे 2 अधिकारी होते, ते फुटून लंडनमध्ये गेले. तुम्ही तो किस्सा पण ऐकला असेल मागच्या वर्षीचा. तर एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट त्यांच्यावरती सोडला गेला आणि मग मुलगी आणि बाप दोघेही ते गुप्तहेर बागेमध्ये बसले होते, तर तिथे कोणीतरी त्यांच्या अंगावरती ते रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट सोडली आणि मग त्याच्यातून मुलगी वाचली कशी बशी, पण बाप वाचू शकला नाही. तर हे जे विरोधक आहेत त्यांना मुळापासून संपवायचं. भारतामध्ये पण मॅकिवेली सारखा विचार करणारा एक विचारवंत होऊन गेला. मी सकाळी एक प्रश्न पण टाकला होता, काय उत्तर देता येईल त्याचं? प्राचीन काळामध्ये भारतामध्ये मॅकिवेली सारखा विचार करणारा एक विचारवंत होऊन गेला. सर चाणक्य, तुम्ही त्याच्या व्हिडिओमध्ये हे दिलेलंच स्लाइड. हा, चाणक्य किंवा कौटिल्य किंवा विष्णुगुप्त, त्याचं पण हेच म्हणणं होतं की शत्रूचा समूळ नायनाट करायचं, मुळापासून उखडून टाकायचं. म्हणजे एखाद्याशी शत्रुत्व पत्करलं तर त्याला संपवून तुम्ही थांबायचं नाहीये, तर त्याच्या बरोबर कोण कोण आहे, पुढे कोण येऊ शकेल, तर सगळा अंदाज घेऊन सगळ्यांनाच संपवून टाकणं. तर कौटिल्याचे विचार पण मॅकिवेलीशी बरेचसे मिळते जुळते आहे. आता पुढे एक लेख मला मिळाला, त्याच्यातले भाग मी दाखवतो तुम्हाला वाचून. आता या आणखीन एक नेत्या, मार्गारेट थॅचर, ब्रिटिश पंतप्रधान, 1979 ते 1990 या काळामध्ये या पंतप्रधान होत्या. त्यांना सुद्धा, त्या तर लोकशाहीवादी नेत्या होत्या, त्या काही लष्करी हुकुमशहा नव्हत्या किंवा कम्युनिस्ट हुकुमशहा नव्हत्या स्टॅलिन सारख्या किंवा सद्दाम हुसेन सारख्या, पण त्यांची भीती लोकांना वाटायची, लोक थरथर कापायचे, कारण डिटेल्स वरती कमांड होती, माहिती प्रचंड असायची. आणि 1979 ते 90 म्हणजे जवळपास 11 वर्ष त्यांच्या पदाला कुणीही धक्का लावू शकलं नाही. मग नंतर वय झाल्यामुळे आणि मग त्यांनी स्वतःहून ते पद सोडलं म्हणून त्या बाजूला झाल्या.
तर मार्गरेट थॅचर त्यांचे आता एक तर स्त्री म्हणून विरोधक जास्त होते, पक्षांतर्गत विरोधक पण होते, पण त्या सगळ्यांना पुरून उरल्या. मॅकिवेलीचं म्हणणं हेच असायचं की तुम्ही चांगले आहात, पण चांगले आहात याचा अर्थ तुम्ही बावळट असायला पाहिजे असं नाहीये. तुमचं चांगुलपणा, तुमचे चांगलं काहीतरी तुम्हाला समाजाचं करायचंय, तर ते करण्यासाठी तुमच्याकडे सत्ता पाहिजे, तुमचं लोकांनी ऐकायला पाहिजे, तर तुमच्याकडे सत्ता पाहिजे, आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही बावळट राहून चालणार नाही. तर हा भाग मार्गारेट थॅचरबाईंनी लक्षात घेतलेला दिसतो. लोकशाही पद्धतीनेच कारभार चालवला, पण पकड होती सत्तेवरती, कमांड होती. आता यांची चर्चा करता करता भारतातलं आपलं एक व्यक्तिमत्व आपोआपच आठवतं. काय आठवतंय तुम्हाला? कोणाचं नाव आठवतंय? यासारखंच, म्हणजे साधारण सगळे गुणधर्म सारखेच, केसांची स्टाईल. इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. येस, करेक्ट. इंदिरा गांधींचं पण असंच होतं. जेवढी वर्ष त्या सत्तेमध्ये होत्या तोपर्यंत लोक घाबरायचे. म्हणजे मोरारजीभाई देसाईंच्या बद्दल सांगितलं जातं एक किस्सा मजेशीर असा. मोरारजीभाई देसाई हे इंदिरा गांधींच्या पेक्षा ज्येष्ठ, म्हणजे नेहरूंच्या पिढीमधले. तर मोरारजीभाई देसाईंना नेहमी असं वाटायचं की नेहरूंनंतर पंतप्रधान आपणच होणार. पण झाल्या इंदिरा गांधी, आणि मग त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये यांना अर्थमंत्री म्हणून पद मिळालं. मग त्यांना असं वाटलं की इंदिरा गांधी नवख्या आहेत, तर आपण त्यांना हळूहळू बाजूला करू आणि आपण सगळी सत्ता ताब्यात घेऊ. तर ते गोव्यामध्ये होते, आणि त्यांना असं वाटलं की आपण परस्पर काहीतरी निर्णय घ्यावा आणि आपली सत्ता गाजवायला सुरुवात करावी. तर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन स्कीम जाहीर केली, जी त्यांनी पंतप्रधानांना सांगितलेली नव्हती, इंदिरा गांधींना सांगितलेली नव्हती. साधारण प्रोटोकॉल असा आहे की आधी पंतप्रधानांना सांगायचं, त्यांनी हो म्हटल्यानंतर पत्रकारांशी बोलायचं किंवा जाहीर करायचं. प्रत्यक्षात तसं काही न करता त्यांनी जाहीर करून टाकलं. इंदिरा गांधींचं नेटवर्क प्रचंड चांगलं होतं. इंदिरा गांधींना लगेच दिल्लीमध्ये ते कळलं की मोरारजीभाई देसाई असं काहीतरी करतात. पण त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, राजकीय अर्थ काय घ्यायचा, तो इंदिरा गांधींनी बरोबर घेतला. आणि त्यांनी दुसऱ्या क्षणी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीमध्ये एक नोट जाहीर केली की आत्तापासून मोरारजीभाई देसाई हे काही कारणास्तव त्यांचं अर्थमंत्रीपद काढून घेण्यात आलं आहे आणि ते बिन खात्याचे मंत्री म्हणून माझ्या मंत्रिमंडळामध्ये राहतील. म्हणजे हा परत आणखीन त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, कुचकेपणा म्हणतो आपण तो, की मंत्रिमंडळातून काढून टाकलं नाहीये, कारण मोठा आहे तर मान ठेवला पाहिजे, पण बिन खात्याचे मंत्री. म्हणजे हे सगळ्यात जास्त वाईट, की तुम्ही येऊन बसा, तुम्हाला काम काही नाहीये, बघू काय नंतर देता आलं तर देऊ. मोरारजीभाई देसाई ते पण मुरलेले राजकारणी होते, त्यांना त्याचा अर्थ कळला. त्यांना समजलं की आपण चुकीचं पाऊल टाकले. आपण म्हटलं ना मगाशी, पहिला रूल सांगितला मी तुम्हाला की नेव्हर आउटशाईन द मास्टर. हा रूल त्यांनी मोडला. मास्टरनी त्यांचा मास्टर स्ट्रोक दाखवून दिला. त्यांना अचानक मंत्रिमंडळातून त्यांचं म्हणजे खातं काढून घेतलं, काढून टाकलं नाही, खातं काढून घेतलं. त्यांनी संध्याकाळपर्यंत राजीनामा देऊन टाकला. म्हणजे इंदिरा गांधींना सुद्धा लोक प्रचंड घाबरायचे. आता हे त्यांच्या नंतर आलेले, पण मधला एक गॅप आहे 7 वर्षाचा. आपण मागे बघितलं 1979 ते 90 आणि 97 ते 2007. तर टोनी ब्लेअर हे ब्रिटनमध्ये सुद्धा द्विपक्ष पद्धती आहे. मार्गारेट थॅचर या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या होत्या, हुजूर पक्ष त्याला म्हणतात. तर टोनी ब्लेअर हे मजूर पक्षाचे, लेबर पार्टीचे. तर लेबर पार्टीचे हे पंतप्रधान हे पण जवळपास 10 वर्ष सत्तेमध्ये राहिले. मध्ये जॉन मेजर नावाचे गृहस्थ आले होते, ते 7 वर्ष सत्तेमध्ये होते. तर जॉन मेजर हे परत हुजूर पक्षाचेच होते, कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचेच. पण त्यांच्यावर पण असा एक आरोप झाला की हे थॅचरबाईंचे कठपुतली आहे, म्हणजे थॅचरबाईंचं भावलं आहे.
थॅचरबाई बाजूला झाल्या आणि त्याने आपलं भाऊला आणून ठेवलं. सत्ता खरी थॅचरबाईंकडेच आहे. वस्तुस्थिती तशी नव्हती, पण थॅचरबाईंच्या छायेखालून बाहेर निघायला 3-4 वर्ष त्यांना काढावी लागली. मग नंतर लक्षात आलं की जॉन मेजर हे स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. पण त्यांची कारकीर्द फारशी ते काही टिकवू शकले नाही आणि मग पुढे टोनी ब्लेअर पंतप्रधान झाले. अवघ्या 42-43व्या वर्षी त्यांना ते पद मिळालं. ते पद त्यांनी मिळवलं कसं, म्हणजे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले त्यांच्या पक्षामधले एक सहकारी ते अचानक, ते 50 मध्ये होते आणि ते वारले. आणि नंतर मग यांना संधी होती तर त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला. म्हणजे कौटिल्य किंवा मॅकिवेली किंवा हे पॉवर जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे पण मांडलंय की योग्य संधी शोधायची आणि बरोबर झडप टाकून ती घ्यायची. तसं या माणसामध्ये हे गुण भरपूर आहेत. तर त्यांनी 1997 साली पंतप्रधान पद मिळवलं आणि ते 2007 पर्यंत टिकले. म्हणजे थॅचर आणि टोनी ब्लेअर हे दोनच एवढ्या म्हणजे मोठा कारकीर्द असलेले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. तर त्याच्या आधी मागे 100 वर्षाच्या इतिहासात 5 वर्षापेक्षा जास्त कोणी टिकलेलं नाहीये. तर हे टोनी ब्लेअर म्हणजे ब्रिटिश माणसं त्यांच्या म्हणजे वाकड्या चालीचं राजकारण, कुचकं राजकारण याच्याबद्दल अतिशय प्रसिद्ध आहे. तर त्यामुळे त्या वातावरणामध्ये टिकून राहणं, आपल्याकडे आपण म्हणतो ना पुणेरी माणसं, तर पुणेरी व्यवस्थेमध्ये टिकून राहणं, तर पुणेरीच्या पेक्षा पुष्कळ पुढची व्यवस्था ही ब्रिटिश व्यवस्था. त्या व्यवस्थेत 10 वर्ष टिकून राहणं हे मॅकिवेलियन टेक्निक्स असल्याशिवाय शक्य नाहीये. मॅकिवेली तुम्हाला सगळीकडे दिसतो. आता इथे मला आणखीन उदाहरणं पण द्यायची होती, पण थोडासा वेळ कमी पडला म्हणून राहिला, मी नंतर वाढवत होती. व्यवहारामध्ये जर तुम्ही बघितलं, मोठे मासे छोटे मासे हा प्रकार असतोच. आता साबिर भाटिया नावाचा एक भारतीय जो नंतर पुढे अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला, त्यांनी हॉटमेल नावाचे ईमेल सिस्टीम सुरू केली बऱ्याच वर्षांपूर्वी, 90च्या दशकामध्ये, जेव्हा गुगल किंवा रिडीफ काही नव्हतं, याहू काहीच नव्हतं. तर हॉटमेल ही पहिली पॉप्युलर ईमेल सिस्टीम होती. मायक्रोसॉफ्ट हे त्यावेळेला डॉमिनंट होत चाललेली कंपनी होती. बिल गेट्स मॅकिवेलीचं विचारांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्याच्याकडे बघता येईल. बिल गेट्सचा चेहरा जर तुम्ही पाहिला, आजही तुम्हाला दिसेल, अगदी लहान बाळासारखं हसू त्याच्या चेहऱ्यावरती असतं. पण कारभार त्याचा जर बघितला, त्याने काय काय उद्योग केलेले आहे, त्याच्यावरती कोर्टाचे कितीतरी खटले घातले गेले, त्याच्यातूनही तो बाहेर आला. आणि आता त्यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन स्थापन केलं आणि आता साथीच्या रोगांवरती उपचार, भारतामध्ये एड्सच्या कामासाठी बरीच मदत त्यांनी केली. आता वेगवेगळ्या क्षेत्रात ते शिरलेले दिसतात. पण ते जेव्हा मायक्रोसॉफ्टमध्ये ऍक्टिव्ह होते, तर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी जगप्रसिद्ध करण्यामध्ये त्यांचा हात तुम्हाला दिसतो. आता त्यांनी लक्षात घेतलं की हॉटमेल प्रसिद्ध होतंय, तर त्याने हॉटमेल विकत घेतलं. दुसरं एक नेटस्केप नावाचं ब्राउझर होतं. तर नेटस्केप खूप पॉप्युलर व्हायला लागलं होतं आणि नेटस्केप वाल्यांनी ते फ्री दिलेलं होतं. मला आठवतंय अजूनही, ते मी सगळं प्रत्यक्ष त्यावेळेला नेटवरती पाहिलं होतं की नेटस्केप फ्री डाउनलोड करा आणि तिथे असं लिहिलेलं असायचं की तुम्हाला वाटलं तर काही डोनेट करा. मग $1 पासून कितीही तुम्ही डोनेट केलं तरी हरकत नाही. म्हणजे ते वाचायला सुद्धा त्यावेळेला आम्हाला गंमत वाटत होती की असं पण करू शकतात लोक. तर त्यामुळे नेटस्केप भराभर पॉप्युलर झालं. सगळ्याच्या कॉम्प्युटर्सवरती नेटस्केप असायचं आणि मग त्याच्यात नवीन नवीन फॅसिलिटीज येत गेल्या. मायक्रोसॉफ्टनी आपल्या विंडोज बरोबर इंटरनेट एक्सप्लोरर जोडून टाकला. म्हणजे ज्यांनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम घेतली आहे त्यांना आपोआपच इंटरनेट एक्सप्लोरर मिळणार आणि त्याच्यातूनच काम करावं लागणार. मग त्याच्यासाठीच मायक्रोसॉफ्ट वरती बरेच खटले पण भरले गेले. खटले चालू राहिले पण नेटस्केप पूर्णपणे बुडालं. कारण इंटरनेट एक्सप्लोरर आयतं आहे तर परत दुसरं डाउनलोड करायची गरज काय, आणि मग इंटरनेट एक्सप्लोरर मधून तुम्ही गेलात तर तुम्हाला हे फायदे मिळतात हे लक्षात आले, तर लोक तिकडे वळायला लागले.
याला म्हणायचं मॅकिवेलियन टेक्निक्स. व्हॉट्सॲप आणि फेसबुक तुमचं आत्ताच उदाहरण आहे जवळचं. व्हॉट्सॲप फेसबुकनी विकत घेतलं, जगप्रसिद्ध होत चाललेलं आहे, पॉप्युलर होत चाललंय, तर ते फेसबुकनी विकतच घेतलं. म्हणजे कॉम्पिटिशन या प्रकारे संपवून टाक. यूट्यूब बऱ्याच जणांना माहीत नसतं, मला पण काही दिवसापूर्वीपर्यंत हे माहीत नव्हतं की यूट्यूब हे गुगलचं क्रिएशन नाहीये. हे असंच एका अमेरिकन तरुणांनी किंवा एक ग्रुप असेल त्यांचा, त्यांनी तयार केलेली ती एक वेबसाईट होती. व्हिडिओ अपलोड करणं, शेअर करणं, आणि मग ती पॉप्युलर होत गेली. गुगलचं लक्ष त्याच्याकडे गेलं की हे आपल्याला हवं. गुगलने ते विकत घेऊन टाकलं. म्हणजे कंपन्यांमध्ये, मार्केटमध्ये सगळीकडे हे चालू असतं. मोठे मासे छोट्या माशांना गिळून टाकतात. म्हणजे तुम्ही बाहेर जग जर बघितलं तर ते जग या प्रकारचं आहे ते लक्षात येतं की ते सरळ माणसाची दुनिया नाहीये. दुनिया तुम्ही तयार नसाल तर तुम्हाला केव्हाच लोक गुंडाळून ठेवतील. दिल्लीच्या राजकारणात टिकून राहणं असं म्हणतात की तुम्हाला पहिल्यांदा जी व्हायलन्सची स्टेप आहे ती ओलांडावी लागते, मग तुम्ही दिल्लीच्या राजकारणामध्ये तुमचं कोणीतरी ऐकेल. म्हणजे आप तिथे टिकून राहिलं याचा अर्थ स्पष्ट समजून घ्यायचा की त्यांनी जी बेसिक काही ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथे टिकूच देणार नाही. सुरुवात तुम्ही करायला गेली, एखादी सभा घ्यायला गेलात, नवीन पक्ष काढलात, कोणीतरी येईल सभा उधळून लावेल. तर त्याला तोंड कसं द्यायचं हे तुम्हाला जर माहीत असेल तरच तुम्ही तिथे टिकू शकाल. बसपा म्हणजे बहुजन समाज पार्टी हे पण दिल्लीमध्ये टिकली, उत्तर प्रदेशमध्ये टिकली. त्याचं कारण काय, तर त्यांना ते बेसिक्स माहिती होते. तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला जर भेटलात आणि त्याच्याशी बोललात तर तुमच्या लक्षात येईल मॅकिवेली म्हणजे काय किंवा मॅकिवेलियन टेक्निक्स म्हणजे काय असतं. सामान्य माणसाच्या सहसा डोक्यात न येणाऱ्या गोष्टी त्यांच्या बरोबर डोक्यात येतात. ते त्याच पद्धतीने काम करतात की दुसरा माणूस आपल्यावर वरचढ होता कामा नये हे ते कायम बघत राहतात. आता चाणक्य संबंधी मगाशी मी म्हटलं तसं आता आपल्याकडच्या अनेक राज्यकर्त्यांना, अनेक राजकारण्यांना चाणक्य, कौटिल्य किंवा मॅकिवेली त्याची उपमा देतात. महाराष्ट्राचा मॅकिवेली कोण असा एक प्रश्न पण मी टाकला होता. त्याचं पण आता इथे उत्तर समोर दिसतं, पण याच्या आधी तुम्ही ओळखलं असेल. पवारांना ते म्हटलं जातं, काही जण फडणवीसांना ते नाव देतात. दिल्लीच्या राजकारणामध्ये आता अमित शहांना ते नाव दिलं जातं. म्हणजे नॉट अमित शहा नॉर पवार, हिस्ट्री चाणक्य वॉज मोर दॅन जस्ट अन इंडियन मॅकिवेली. चाणक्याचे आणखीन पण काही गुण होते असं त्या लेखामध्ये दिलंय. त्या लेखाची लिंक पण मी तुम्हाला देतो. इन इंडिया एव्हरीवन इज अ चाणक्य टुडे. म्हणजे आताची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बहुतेक राजकारणी हे चाणक्य किंवा मॅकिवेली या कॅटेगरी मधलेच तुम्हाला दिसतील. ते काय काय करतात ते बघा. पॉलिटिकल लीडर्स सच एज अमित शहा और शरद पवार और अहमद पटेल, मुद्दाम तिन्ही नावं घेतली आहेत, म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. वोट मॉंगर्स म्हणजे कशाही प्रकारे मत आपल्याकडे वळवणं. मीडिया मॅनेजर्स, मीडिया मॅनेजमेंट, तुम्ही आता रात्री 9चे शोज बघा म्हणजे मीडिया मॅनेजमेंट म्हणजे काय ते तुम्हाला कळेल. न्यूज अनालिस्ट म्हणजे न्यूज कशी फिरवायची, मीडिया कसा आपल्या बाजूने फिरवायचा, प्रचार कसा करायचा, खोटा प्रचार कसा करायचा, खोटं स्टॅटिस्टिक्स कसं द्यायचं. सेफॉलॉजी म्हणजे निवडणुकीचा संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास, त्याला सेफॉलॉजी असं म्हणतात. पी सायलेंट आहे, जसं सायकोलॉजी मधला पी सायलेंट असतो तसा हा पी सायलेंट, त्यामुळे सेफॉलॉजी असं त्याचा उच्चार होतो. मार्केट स्ट्रॅटेजिस्ट म्हणजे मतदार म्हणजे ग्राहक आणि तुम्ही दुकानदार, पार्टी म्हणजे दुकानदार, या पद्धतीनेच मतदारांच्याकडे पाहायचं. म्हणजे एक उदाहरण
असं दिलं जातं, एक स्ट्रॅटेजिस्टनीच आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांसमोर हा माणूस व्याख्यान देत होता. अमेरिकेत 6 महिने असायचा, भारतात 6 महिने असायचा. तिथलं राजकारण काय कसं चालतं ते बघून ते इकडे अंमलात आणायचा प्रयत्न. तर त्यांनी एक गमतीशीर उदाहरण दिलं असं, त्याच्यामध्ये कंपॅरिझन आहे ती काँग्रेस आणि भाजपची, की डेटॉल आणि सॅव्हलॉन याचं त्यांनी उदाहरण दिलं होतं, की डेटॉल पॉप्युलर आहे, सॅव्हलॉन पॉप्युलर नव्हतं. म्हणजे काही वर्षांपूर्वीची कथा ही आहे. तर तो म्हणाला, आम्ही अभ्यास केला की डेटॉल आणि सॅव्हलॉन साधारणपणे गुण सारखेच आहेत, साधारणपणे त्याचं क्वालिटी सगळ्या ज्या आहेत ते एकसारख्याच आहेत, किंमतही सारखीच आहे, पण डेटॉल खपतं आणि सॅव्हलॉन खपत नाही. तुमच्या लक्षात येते का? काँग्रेस आणि बीजेपी, त्याला म्हणायचं असं की दोघांचे साधारणपणे गुणधर्म सारखेच आहेत, पण काँग्रेसचं पॉप्युलॅरिटी जास्त आहे, काँग्रेसकडे सत्ता आहे, भाजपला ती मिळत नाही. तर त्याने उदाहरण दिले डेटॉल आणि सॅव्हलॉन. मग तो म्हणाला की आम्ही डेटॉलचा अभ्यास केला आणि मग आम्हाला एक गोष्ट अशी लक्षात आली की डेटॉल जेव्हा तुम्ही बादलीमध्ये 2-4 थेंब टाकता त्यावेळेला असा बॉम्बस्फोट झाल्यासारखं काहीतरी वरती येतं. म्हणजे तो काही बॉम्बस्फोट नसतो, पण ही केमिकल काहीतरी एक रिॲक्शन आहे की पाण्याच्या बरोबर त्याचा संपर्क आल्याबरोबर पाण्यामध्ये असे मोठे बुडबुडे होतात किंवा अशी वाफ निघाल्यासारखं दिसतं, बॉम्बस्फोट झाल्यासारखं दिसतं. आणि असं मग मनाला आपलं समाधान की सगळे जंतू मेले. प्रत्यक्षात मेले की नाही माहित नाही, पण एवढं मोठं काहीतरी झाल्यानंतर जंतू शिल्लक राहणार नाहीत. तर सॅव्हलॉन मध्ये असं काही नाहीये. सॅव्हलॉन टाकल्यानंतर जंतू मारले जातात, पण असा स्फोट झाल्यासारखं नाही दिसत. त्यामुळे मग आम्ही असं लक्षात घेतलं की डेटॉल आणि सॅव्हलॉन, तर त्यांनी सॅव्हलॉनवाल्यांना पण सांगितलं की तुम्ही पण असं काहीतरी करा. तसंच मग काँग्रेस हे ह्या गोष्टी करतं, तर आम्ही हे पण करूया. पुढे प्रमोद महाजनांनी शिवाजी पार्कच्या एका भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की वेगवेगळ्या पक्षांशी युती करणं आम्ही काँग्रेसकडनंच शिकलो. मग ते आपल्या मताचे असो नसो, त्यांच्याशी युती करायची, सत्ता मिळवायची आम्ही कोणाकडून शिकलो? काँग्रेसकडूनच शिकलो. तर प्रमोद महाजन, अमित शहा किंवा शरद पवार असतील, फडणवीस असतील, सगळ्या पक्षांमध्ये म्हणजे एव्हरीवन इज अ चाणक्य टुडे असं इथे या लेखामध्ये यांनी म्हटलं. तुम्हाला आणखीन एक नाटक अगदी सुरुवातीला जून मध्ये मी बघायला सांगितलं होतं, घाशीराम कोतवाल. त्याच्यामध्ये नाना फडणवीस यांचं एक पात्र आहे. तर हे नाना फडणवीस जे आहेत ते असेच आहेत की त्यांनी पण पुण्यामध्ये आपली सत्ता टिकवून ठेवली आहे, ती सरळ मार्गाने टिकवून ठेवलेली नाही. ती पण असंच काट्याने काटा काढणं, त्यांनी कोतवालाचा वापर कसा करून घेतला आणि आपले विरोधक कसे संपवले आणि नंतर कोतवालालाच कसं संपवलं, हे त्या नाटकामध्ये अतिशय सुंदरपणे मांडलेलं आहे. त्याच संदर्भात वसंतराव नाईक, शिवसेना याचं पण तुम्हाला उदाहरण घेता येईल. आणि आत्ताच तुम्ही गेल्या 3-4 महिन्यातलं राजकारण जर बघितलं, महाराष्ट्रातलं सत्ताकारण जर बघितलं, तर तुम्हाला समजेल की जिकडे तिकडे आपल्याला कौटिल्य आणि मॅकियावेलीज दिसतात. आता मॅकियावेलीकडे येऊ आपण. मॅकियावेलीची बॅकग्राऊंड सगळी मी तयार केली. हा इटालियन राजकारणी आणि लेखक, म्हणजे हा केवळ प्रॅक्टिकल पॉलिटिशियन नाहीये, लेखक पण आहे. आणि नुसताच हस्तिदंती मनोऱ्यात बसून लिहिणारा नाहीये, तर प्रत्यक्ष राजकारणामध्ये याला रस आहे. कट कारस्थानं यांनी रचली, त्याच्याबद्दल शिक्षा पण भोगल्या. तर असा हा ऍक्टिव्ह असलेला 1469 ते 1527 हा त्याचा कार्यकाळ आहे. फ्लॉरेन्समध्ये त्याचा जन्म झाला. फ्लॉरेन्स हे त्यावेळेचं इटलीमधलं एक छोटंसं नगर राज्य. तर फ्लॉरेन्समध्ये जन्म झाला आणि नंतर मग कारकीर्द सगळी त्याची झाली आणि फ्लॉरेन्समध्येच त्याचा मृत्यू झाला. आजही त्याचं घर आहे, त्या बीबीसीच्या फिल्म मध्ये ते सगळं घर वगैरे पण दाखवलंय. आता तिथे एक वाईन यार्ड चालू केलेलं आहे
आणि एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, म्हणजे टुरिस्ट स्पॉट त्यांनी तयार केलेलं दिसतो. तर मॅकियावेलीची सगळी कारकीर्द आहे ती बेसिकली फ्लोरेन्समध्ये. आता फ्लोरेन्स हे शहर रेनेसाची सुरुवात तिथे झाली म्हणून ते प्रसिद्ध आहे. तर या अशा प्रसिद्ध फ्लोरेन्समध्ये याचा जन्म झाला. याला आपण म्हणतो पहिला आधुनिक राजकीय विचारवंत. पहिला आधुनिक म्हणजे आधुनिक म्हणजे काय हे आता इथे परत पाहायचं. आधुनिक युगातला या अर्थाने आधुनिक असा शब्द आहे. म्हणजे आधुनिक म्हणजे वेगवेगळे अर्थ असू शकतात. कपडे घालतो चांगले, फॅशन करतो, त्या अर्थाने नाहीये इथे. आधुनिक युग. आता हे युग कोणते कोणते युग, तर साधारणपणे इतिहासाचे 3 टप्पे आपण मानतो. सोयीसाठी आपल्या ते केलेले. अर्थात हे आत्ता आपण केलेले आहेत, त्यावेळेला लोकांना ते काही माहित नव्हतं की आपण प्राचीन युगात आहोत, आपण मध्ययुगात आहोत. हे जरा लक्षात घ्या. आणि या पॉइंटला या दिवशी प्राचीन युग संपलं आणि या दिवशी मध्ययुग सुरू झालं असं पण तुम्हाला कधी सांगता येणार नाही. ते अभ्यासाच्या सोयीसाठी केलेले विभाग आहेत. हे साधारणपणे असं मानलं जातं की इसवी सन 5व्या शतकापर्यंत, मगाचा जो व्हिडिओ आहे त्याचा रेफरन्स इथे द्यायचा होता मला, तर तो व्हिडिओ अगदी सुरुवातीला जो मी सांगितला तोच. इसवी सन 5व्या शतकापर्यंतचा काळ हा प्राचीन युग म्हणून मानला जातो. आता या प्राचीन युगामध्ये ग्रीक आणि रोमन संस्कृतींचा विकास झाला. तर ग्रीक संस्कृती, त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट काय होती, तर ग्रीक नगर राज्य, त्यांची प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था. याचा अर्थ काय की राजा नाहीये तिथे, लोक स्वतः सगळे निर्णय घेत आहेत. प्रतिनिधी वगैरे त्यांचे नाहीयेत किंवा निवडणुका होत नाहीयेत. लोक एकत्र येतात, निर्णय घेतात आणि कारभार चालवतात. मतदान पण गरज लागली तर केलं जातं. तर ही प्रत्यक्ष लोकशाहीची व्यवस्था. त्याच्यानंतर सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल याच्यासारखे तत्वज्ञ ग्रीक काळामध्ये जन्माला आले. अरिस्टॉटलला तर आपण म्हणतो राज्यशास्त्राचा जनक. अरिस्टॉटलचा शिष्य अलेक्झांडर हाही ग्रीसमध्ये, अथेन्समध्ये जन्माला आला आणि मग त्याचं पुढे जग जिंकण्याचं स्वप्न होतं. तो आफ्रिका, युरोप आणि आशियामध्ये भारतापर्यंत येऊन तो पोचलेला होता आणि मग तिथून परत मागे गेला आणि स्वतःला त्यांनी जगाचा सम्राट म्हणून घोषित केलं. तर हा ग्रीक काळ झाला. ग्रीकांच्या काळामध्ये नगर राज्य विकसित झाली, लोकशाही व्यवस्था विकसित झाली, अनेक नवीन विषय, अभ्यास विषय, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, खगोलशास्त्र, साहित्य किंवा साहित्य मीमांसा, हे सगळं अरिस्टॉटलनी, प्लेटोनी विकसित केलं. तत्वज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावरती झाला. त्यांच्यानंतर रोमन काळ आला. ग्रीसच्या बाजूलाच मॅपमध्ये तुम्हाला दिसेल इटली आहे. इटलीची राजधानी रोम. रोम मध्ये यांचं सत्ता केंद्र होतं, त्याच्यामुळे त्यांना रोमन साम्राज्य असं म्हणायचं. तर रोम मध्ये मुख्य केंद्र होतं आणि रोमन साम्राज्याचा विस्तार पण पुन्हा 3 खंडांमध्ये झाला, युरोप, आफ्रिका आणि आशिया. अमेरिका हा खंडच तोपर्यंत लोकांना माहित नव्हता. अमेरिका खंड तुम्हाला माहिती असेल, कोलंबसनी पुढे शोधला तो 13व्या 14व्या शतकामध्ये. त्यावेळेला अमेरिकेचा शोध लागला, मग ते नाव दिलं गेलं आणि तिथे येणं जाणं लोकांचं सुरू झालं. त्यामुळे 3च खंड लोकांना माहित होते, युरोप, आफ्रिका आणि आशिया. त्यातला आफ्रिका हा सगळा जंगली किंवा वळवंटाचा भाग. आशियामध्येच काय ती डेव्हलपमेंट झाली होती आणि युरोपमध्ये डेव्हलपमेंट झाली. तर युरोपमध्ये मुख्यतः रोमनांच्या मुळे बऱ्याच गोष्टी आल्या. लिखित कायदा आला, प्रशासन आलं आणि राजाशी एकनिष्ठ असलेलं लष्कर त्यांनी निर्माण केलं. तर या 3 गोष्टींमुळे रोमन्स पॉवरफुल झाले आणि त्यांनी जगावरती सत्ता गाजवायला सुरुवात केली. 5व्या शतकापासून पुढे, खरं पाहायला गेलं तर 2ऱ्या 3ऱ्या शतकापासूनच
रोमन साम्राज्याचा ऱ्हास होत गेला, रोमन साम्राज्य नष्ट होत गेलं आणि ख्रिश्चॅनिटीचा उदय होत गेला. जिजसचा जन्म झाला, जिजसनी ख्रिश्चॅनिटीचा प्रसार सुरू केला. मग रोमनांनी जिजसला राष्ट्रद्रोही, राजद्रोही ठरवलं आणि फासावरती चढवलं, क्रुसावरती चढवलं. जिजसच्या शिष्यांनी ख्रिश्चॅनिटीचा आणखीन विकास केला. मग शेवटी रोमन सम्राटांनीच ख्रिश्चॅनिटी स्वीकारली. पण मग रोमन साम्राज्याचा ऱ्हास होत गेला, जमीनदारांचं वर्चस्व वाढत गेलं आणि 5व्या शतकानंतर छोटी छोटी जमीनदारांची राज्य निर्माण झाली. सरंजामशाही त्याला म्हणतो, म्हणजे फ्युडालिझम इंग्लिशमध्ये. म्हणजे एक छोटासा किल्ला, त्या किल्ल्याभोवतीची 10 गावं त्याच्या ताब्यात असतील, मग तिथे त्याचं राज्य असेल. पुढे गेलात की दुसरा जमीनदार. तर असे छोटे जमीनदार, मध्यम जमीनदार, मोठे जमीनदार आणि त्यांच्या डोक्यावरती चर्च, आणि राजाला फारशी किंमत राहिली नाही. तर 5व्या शतकापासून 15व्या शतकापर्यंत हे साधारणपणे चालत राहिलं. 1000 वर्षांचा काळ आहे. तर या काळामध्ये कुठलाच विकास झाला नाही. बौद्धिक विकास ज्याला म्हणतो आपण, तो मानवी समूहाचा फारसा कुठला झाला नाही. कारण ख्रिश्चन चर्च जी होती ती बायबलमध्ये अडकलेली होती. म्हणजे बायबलमध्ये लिहिलंय की पृथ्वी सपाट आहे, तर जो कोणी पृथ्वी सपाट नाहीये असं म्हणेल त्याला त्याचा ते छळ करायचं. थेट अगदी इन्क्विजिशन पर्यंत जायचं. इन्क्विजिशन म्हणजे जिवंत जाळून मारणं. का मारायचं? तर तुम्ही बायबल विरुद्ध बोलता, त्यामुळे तुम्हाला चौकात बोलवायचं, सगळ्यांना बघायला बोलवायचं आणि तुम्हाला जिवंत जाळून मारायचं. तर असे अनेक शास्त्रज्ञ ज्यांनी नवीन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना चर्चनी संपवलं. चित्रकार, कलाकार त्यांनाही संपवलं. चर्चच्या खाली जे जमीनदार होते ते जमीनदारांना आपली जमीन वाढवणं, आपली सत्ता संपत्ती वाढवणं याच्या पलीकडे दुसरं काही दिसत नव्हतं. आता हे सगळे मिळून, म्हणजे काही किंमत नसलेला राजा, चर्च आणि जमीनदार, हे सगळे मिळून साधारणपणे 20% असतील, तर 80% लोक हे मजूर होते. आता या मजुरांना मान वर करायचा सुद्धा वेळ नव्हतं. 18 तास त्यांना राबवून घेतलं जायचं. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सैनिक असायचे, घोडेस्वार असायचे, तलवारी घेऊन उभे असायचे. बंड करण्याचा त्यांनी प्रश्नच नव्हता. मान वर केली तर मान उडवून टाकायची, प्रश्न विचारला तर संपवून टाकायचं. त्याच्यामुळे मजूर कुठला अभ्यास करू शकत नव्हते. मजुरांचं जीवन जनावरांसारखंच होतं. सरंजामदारांना एकमेकांशी भांडणं, लढाया करणं, किंवा ते तसं करत नसतील त्यावेळेला चैन आणि व्यसनं करणं एवढंच माहिती होतं. आणि चर्च, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, त्यांच्याकडे वेळ होता, पण ते बायबलमध्ये अडकलेले होते. बायबलच्या पलीकडे जग बघायलाच तयार नव्हते. आणि ज्यांनी कोणी काही वेगळं मांडायचा प्रयत्न केला, प्रगती करण्याचा प्रयत्न केला, त्याला त्यांनी संपवलं. त्यामुळे या युगाला, 1000 वर्षाच्या या काळाला अंधार युग असं म्हणतात. ह्या अंधार युगामध्ये मॅकिवेलीचा साधारणपणे जन्म झालेला दिसतो. 1469 मध्ये त्याचा जन्म आहे. त्यावेळची त्याची अवतीभोवतीची परिस्थिती बघा कशी आहे, की चर्चचं साम्राज्य पसरलेलं आहे, बुद्धिमत्तेला काहीही स्थान नाहीये, राजाला किंमत नाही, जमीनदार एकमेकांशी लढतायत. आज समोरचा आपला मित्र आहे, उद्या तो कोणत्या कारणाने शत्रू होईल ते सांगता येत नाही, कोणत्या कारणाने तो तुमचा जीव घेईल ते सांगता येत नाही, जीवाची शाश्वती राहिलेली नाहीये. अशा स्थितीमध्ये मॅकिवेली जन्माला आला. मॅकिवेली अशा स्थितीमध्येच वाढला. आता ही लिंक दिली आहे तुम्हाला, या प्रेझेंटेशन मध्ये ती लिंक तुम्हाला परत मिळेल. तर ही फिल्म जी आहे मॅकिवेली संबंधाची ती जरूर पहा. मी इथे ती मुद्दाम दाखवत नाही कारण ती नीट दिसत नाही या झूमच्या याच्यावरती. हे मॅकिवेलीचं पोर्ट्रेट आहे जगप्रसिद्ध. सगळीकडे मॅकिवेली म्हटल्यानंतर हेच पोर्ट्रेट तुम्हाला दिसेल. मॅकिवेली त्याचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन कोणतं असेल तर धर्मनिरपेक्षतेची संकल्पना मांडणारा विचारवंत.
अजून एक 15 मिनिटं पुढे चालू राहिलं तर हरकत नाही आहे ना? हो सर, चालेल चालेल. हा. धर्मनिरपेक्षतेची संकल्पना मांडणारा पहिला विचारवंत आहे. धर्मनिरपेक्षता, धर्म आणि राजकारण दोन्ही एकमेकांपासून वेगळं केलं पाहिजे. याचे विचार अगदी स्पष्ट होते की धर्म ही माणसानी तयार केलेली संस्था आहे. मागे मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता मागच्या वर्षामध्ये, मला आठवतंय अजूनही, दोघं तिघच होते, की देव माणसाने तयार केला का माणूस देवाने तयार केला? म्हणजे दोन वेगवेगळी उत्तर मिळाली होती. ती जगभर तसंच आहे. मॅकेवेलीचं स्पष्ट मत होतं की देव माणसाने तयार केलेली गोष्ट आहे, तर त्यामुळे त्याला घाबरण्याचं कारण नाही. म्हणजे देवाचं राजकारण केलं जातं. आपल्याला याच्यामध्ये ईश्वर, आध्यात्मिकता याच्यामध्ये जायचं नाहीये, तो वेगळा विषय आहे. आपल्याला एवढंच पाहायचंय की धर्माचं आणि ईश्वराचं राजकारण कसं केलं जातं, राजकीय हेतू साध्य करण्यासाठी याचा वापर कसा करून घेतला जातो, त्याला आपण धर्माचं राजकारण म्हणतो. तेच पाहायचंय आपल्याला. तर मॅकेवेलीचं हे स्पष्ट मत होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते माणसाने तयार केलेल्या आहेत, सगळं खोटं आहे, थोतांड असं त्याला म्हणतात. तर ह्याच्यामुळे राजाने घाबरण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे चर्चला मॅकेवेलीच्या दृष्टीने शून्य महत्व होतं. मॅकेवेलीचे विचार आधुनिक होते. तो अगदी आजच्या काळात जन्माला आला असता तरी तो फिट झाला असता. त्यावेळेला 500 वर्षापूर्वी तो हे विचार मांडत होता की धर्मविर्म असल्या भानगडीत पडायचं काही कारण नाहीये, जे समोर दिसतं ते खरं आहे. नवा रस्ता तुम्हाला शोधावा लागेल आणि संभ्रमात पडायचं नाही, हे त्याचं म्हणणं होतं. बरेचसे लोक गोंधळलेले होते की चर्चला हळूहळू विरोध सुरू झालेला होता. प्रिंटिंग प्रेस आली. प्रिंटिंग प्रेस आल्याबरोबर ते गटेनबर्ग, मगाशी सांगितलं तर गटेनबर्ग ही प्रेस पहिली होती गटेनबर्गची. तर प्रेसमध्ये पहिल्यांदा काय छापलं असेल, आता सुद्धा तुम्ही बघा, मोबाईल ॲप्स आली, तर त्याच्याबरोबर मोबाईल ॲप्स सुरुवातीला कुठले कुठले यायला लागले, गेम्सचे येतात ते ठीक आहे, पण त्याच्याबरोबर पूजेचे येतात किंवा मग मुस्लिम, ख्रिश्चन, यहुदी सगळ्या धर्माचे काहीतरी ॲप्स आहेत, धर्मग्रंथ त्याच्यामध्ये असतात. आत्ता मी बघितलं, काल निर्णयनी एक गणपतीच्या पूजेचं ॲप तयार केलं. म्हणजे आता तुम्हाला लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा आणखी या क्रायसिसमुळे भटजी मिळणार नाही, तर तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि पूजा करा. म्हणजे माणसाची प्रवृत्ती तीच आहे, मोबाईल ॲप असो किंवा प्रिंटिंग प्रेस असो. तर प्रिंटिंग प्रेस आल्यानंतर पहिल्यांदा काय छापलं असेल लोकांनी, तर बायबल छापलं. बायबल वाचायला सुरुवात केली. पूर्वी बायबल फक्त चर्चमध्ये असायचं, हस्तलिखित असायचं, त्यामुळे त्याच्या जास्त कॉपीज नाही. आणि मग बायबलचं इंटरप्रिटेशन कसं करायचं ते चर्च ठरवणार. मग तो फादर सुद्धा आपल्याला हवं तसं इंटरप्रिटेशन करायचं. आता लोकांच्या हातामध्ये बायबल गेलं आणि लोकांनी वाचायला सुरुवात केली, तर तिथे लोकांच्या लक्षात आलं की फादर जे सांगतोय ते याच्यामध्ये नाहीच आहे, फादर खोटं सांगतोय. तर ते प्रश्न विचारायला लागले, रिझन अँड रॅशनॅलिझम, की मला तुम्ही उत्तर द्या की याचं कारण काय, याच्या मागचा विवेक काय आहे, तुम्ही जे बोलताय त्याच्या मागे कारण मीमांसा काय आहे. आणि मग बुद्धी प्रामाण्यवाद, त्याला रॅशनॅलिझम असं म्हणतो. बुद्धीला प्रमाण मानून जगणं. आपण 1 तास पूर्ण त्याच्यासाठी घेऊ पाहिजे तर पुढचा, बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय हे उदाहरणांनी सांगण्यासाठी. बुद्धिप्रामाण्यवाद फार कठीण गोष्ट आहे. आपण सुद्धा आजही 21व्या शतकात सुद्धा हे पाळू शकत नाही. बुद्धीला प्रमाण मानून एखादी गोष्ट करायची, सगळ्याच गोष्टी आपण अजूनही तशा करत नाही. कित्येक गोष्टी आपण अजूनही जशाच्या तशा वर्षानुवर्ष चालत आल्यात तसे पाळतो. म्हणजे सावरकरांचं एक उदाहरण आहे. आता सावरकर पुढच्या टर्म मध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेतच. सावरकर असं म्हणतात, सावरकर बऱ्यापैकी बुद्धिवादी, रॅशनलिस्ट पण होते. हिंदुत्ववादी असतील, आणखीन काय काय असेल, पण ते रॅशनलिस्ट पण होते.
की एखादा हिंदू माणूस त्याचा मृत्यू झाला तर त्याला अंत्ययात्रा त्याची कशी काढतात, तर ते बांबू आणतात, सुतळ्या आणतात आणि त्याच्यावर बांधतात आणि त्याला घेऊन जातात. मग त्याची मान इकडे तिकडे हलत असते, तो खाली पडेल अशी भीती वाटत असते, ते बांबू वाजत असतात, पण तसंच घेऊन जायचं. असं का करायचं, तर कुठल्या तरी पुराणामध्ये, कुठल्या तरी स्मृतीमध्ये, ग्रंथामध्ये असं लिहिले म्हणून असं करायचं. श्रुती स्मृती पुराणोक्त असं सावरकर म्हणतात. त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध आहेत त्याच्यामध्ये ते असं म्हणतात. पण हेच जर तुम्ही ख्रिश्चनांच्याकडे बघितलं, मुसलमानांच्याकडे बघितलं, तर ते शव पेटीमध्ये नेतात. ती पेटी झाकलेली असते, त्याच्यावरती मग वरती कापड टाकलेलं असतं, मग त्याच्यावर ते हार वगैरे टाकतात. तर ते प्रेत कोणाला दिसत नाही, विद्रूप होत नाही. तर आपण ती पद्धती वापरायला काय हरकत आहे? याला म्हणायचं बुद्धी प्रामाण्यवाद. म्हणजे फक्त पुराणात सांगितलं, धर्मग्रंथात सांगितलं म्हणून तसंच वागायचं असं नाही, तर काय चांगलं आहे ते दुसऱ्याकडून पण घ्यायला हरकत नाही आणि त्याप्रमाणे बदल करायला पण हरकत नाही. मॅकिवली या अर्थाने सेक्युलर होता, धर्म वगैरे त्याला मान्यच नव्हते. राजेशाहीचं मात्र तो समर्थन करत होता. राजाच्याकडे अमर्याद सत्ता असली पाहिजे. सामान्य माणसावरती त्याचा विश्वास नव्हता. म्हणजे सगळ्यांनाच तेवढी बौद्धिक क्षमता सगळ्यांची नसते. जो राजा झालाय त्याचं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे, असं मॅकिवेलीचं अगदी स्पष्ट मत होतं. राजाला प्रश्न विचारायचे नाहीये, कारण राजा पण तेवढ्या दर्जाचा असला पाहिजे हाही त्याचा आग्रह होता. मॅकिवेली अत्यंत वास्तववादी होता, व्यवहारी, प्रॅग्मॅटिक आणि रिअलिस्ट. प्रॅग्मॅटिक म्हणजे मी तुम्हाला नेहमी उदाहरण देतो गमतीने, की सगळ्या कुटुंबाला घेऊन तुम्ही फिल्म बघायला गेलाय, तिकीट संपली आहे, तर जो आदर्शवादी असेल तो काय म्हणेल की ब्लॅकनी तिकीट मिळत आहेत पण मी घेणार नाही. जो वास्तववादी असेल तो असा विचार करेल की ब्लॅकनी तिकीट मिळत आहेत, एक 15-20 रुपये जास्त देऊन मी तिकीट घेतली, डोक्याची शांतता आहे, पिक्चर बघायला मिळणार आहे, आजचा प्लॅन बिघडणार नाहीये, घरातल्या सगळ्यांचे रोष ओढवून घ्यावे लागणार नाहीये आणि परत दुसरं काय करायचं हाही प्रश्न राहणार नाहीये. पुन्हा केव्हा वेळ मिळेल, म्हणजे आज येण्या जाण्याचा वेळ पैसा खर्च झाला तोही वाया जाणार, परत दुसऱ्यांदा यावं लागणार. हे सगळं टाळायचं तर ब्लॅकने तिकीट काढा आणि काम बघून घ्या. वास्तववादी त्याला म्हणतो, पण व्यवहारी म्हणतो. तर मॅकिवेली हा प्रॅग्मॅटिक आहे. आणि मगाशी आपण पाहिलं तसं त्याच्या काळामध्ये इटलीमध्ये प्रचंड हिंसाचार होता, त्या बॅकग्राऊंडवरती तो हे लिहितोय हे लक्षात घ्या. तो शांत निवांत जागी बसलाय, सगळे जिथे प्रेमाने एकमेकांशी वागतायत अशा जागी जर तो जन्माला आला असता तर कदाचित असं काही त्यांनी लिहिलं नसतं. पण त्याला जे अवतीभोवती जग पाहायला मिळतं आहे आणि त्याचं थोडक्यात चरित्र आपण असं बघूया की तो एक जमीनदाराच्या घरामध्ये जन्माला आला. त्याला अर्थातच बालपण त्याचं चांगल्या प्रकारचं बालपण गेलं, श्रीमंतीमध्ये चांगलं शिक्षण त्याला मिळालं, पुष्कळ वाचनाची आवड होती, इतिहासाची आवड प्रचंड होती, ग्रीक भाषा त्याला येत होती, लॅटिन भाषा त्याला येत होती आणि त्याच्यावरती मास्टरी होती. ग्रीक आणि लॅटिन मधले मुळातले ग्रंथ त्याने वाचून काढले होते आणि त्याच्यातले नेमकी उदाहरणं शोधायची, आपल्याला हवी ती उदाहरणं, नको ती बाजूला करायची, याच्यामध्ये तो एकदम एक्सपर्ट होता. तर हा चांगल्या प्रकारे त्याचं बालपण गेलं. तरुणपणामध्ये तो तिथे राजनयिक डिप्लोमॅट म्हणून प्रसिद्ध झाला आणि मग मेडेसी राजा त्याच्या विरुद्ध बंड त्याने केलं. त्या बंडामध्ये तो सहभागी पण झाला. बंडाचा परिणाम म्हणून मेडेसीचा पराभव झाला आणि त्याला पळून जावं लागलं. मग तर मॅकिवेलीच्या हातामध्येच सत्ता आली.
आणि साधारणपणे 1512 पर्यंत तो चांगल्या प्रकारचं जीवन जगला. पण 1512 मध्ये मेडिसी परत आला, मेडिसी घराण्याची सत्ता परत आली आणि मग त्यांनी मॅकेवेलीला तुरुंगात टाकलं. पण नंतर काही दिवसांनी पोपनी काहीतरी दयेची घोषणा केली, काहीतरी योजना जाहीर केली आणि त्याच्यामध्ये मॅकेवेली तुरुंगातून सुटला. मग मॅकेवेलीनी राजाचं समर्थन करण्यासाठी एक पुस्तक लिहिलं आणि त्याचंच नाव आहे प्रिन्स. पण अर्थात राजा त्याच्यामुळे काही फारसा प्रभावित झाला नाही. फक्त तेवढाच फायदा झाला की राजाने त्याला पुढे कधी धक्का पोहोचवला नाही आणि पण आयुष्यभर तो हाऊस अरेस्टमध्ये राहिला. म्हणजे 1512 ते 1527 शेवटपर्यंत तो घरामध्येच बंदिवान म्हणून राहिला. त्याला राजकारणामध्ये भाग घेता आला नाही. पण त्याने प्रिन्स नावाचं पुस्तक लिहिलं. पण नंतर मग मेडिसी राजाचा प्रभाव जसा जसा कमी होत गेला तसं त्याने परत डिस्कोर्सेस नावाचं दुसरं पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये तो लोकशाहीचं समर्थन करतो. तर मॅकिवेलियन म्हणजे अशा प्रकारचं आहे की त्याला राजाला खुश करायचं होतं. हा पहिला नियम परत लक्षात घ्या, नेव्हर आउटशाईन द मास्टर. तर राजाला एकदा त्यांनी पराभूत केलं, बंडखोरी केली, पण त्याचं फळ त्याला मिळालं. त्याबरोबर तो सरळ झाला आणि मग तो काय म्हणतो की राजेशाही ही अत्यंत आदर्श व्यवस्था. म्हणजे त्याचं मत जे आहे मुळातलं ते लोकशाहीवादी आहे, ते गुंडाळून ठेवून त्यांनी राजेशाहीचं समर्थन केलं आणि नंतर परिस्थिती बदलल्यानंतर परत लोकशाही व्यवस्थेचं, रिपब्लिकचं समर्थन करताना तो दिसतो. तर असा हा कुठलीच तत्व न पाळणारा विचारवंत. तर मगाशी आपण बघितलं की इतिहासाचा प्रचंड अभ्यास असलेला आणि इतिहासातले आपल्या सोयीचे दाखले देण्यात पटाईत असलेला विचारवंत, धूर्त, कपटी आणि हुशार राजनयिक अधिकारी. आता हे आपली मगाशी चर्चा सगळी झाली आहे. तर मॅकिवेली हा मध्ययुग आणि आधुनिक युग यांच्यामधला दुवा होता मुख्यतः. मॅकिवेलीच्या या पुस्तकात, हे पुस्तक त्याचं जे प्रसिद्ध झालं ते 1532 मध्ये प्रसिद्ध झालं. म्हणजे त्याच्या हयातीमध्ये त्याला पुस्तक सुद्धा प्रसिद्ध करता आलं नाही. मॅकिवेलीच्या बद्दल लोक असा एक प्रश्न विचारतात की ह्याने एवढे चतुराईचे सगळे धडे दिले, सल्ले दिले, पण प्रत्यक्ष त्याच्या जीवनामध्ये तो त्याचा वापर नाही करू शकला. म्हणजे एखाद्याला म्हणतो ना आपण की बोले तैसा चाले, त्याची वंदावे पाऊले. तर तसं इथे दिसत नाहीये की हा बोलतोय वेगळं, पण त्याच्या जीवनात त्याला ते अंमलात नाही आणता आलेलं. म्हणजे त्याचा सगळा पराभवच होत गेला. त्याचं पुस्तक सुद्धा 5 वर्षांनी प्रसिद्ध झालं. चर्चनी त्याच्यावरती बंदी घातलेली होती. आता त्याचे काही कोटेशन्स आहेत, ती आपण आता पुढच्या तासाला बघूया आणि त्याच्याबरोबर आणखीनही मॅकिवेलीचे विचार पण काही बघायचे आहेत. तर ते सगळं पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. तर आता आम्ही शेअरिंग थांबवतो आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. तुमचा व्हिडिओ ऑन करा, ऑडिओ ऑन करा, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो हा बोला. सर आपला थोडा एक आपल्या कॉलेजचा एक